शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नावे शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जो काही 2026चा जो काही खरीप हंगाम आहे, त्याचबरोबर जे काही मृग नक्षत्र आहे ते अवघ्या 5 ते 6 दिवसावर येऊन थांबले. तर मित्रांनो, तुम्हाला जर 2026च्या खरीपच्या हंगामामध्ये जर सोयाबीनच्या वाणाची जर निवड करायची असेल किंवा आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी ही जर करायची असेल तर मित्रांनो, आपण कोणतं बियाणं हे लावलं पाहिजे किंवा कोणत्या योग्य बियाणाचा उपयोग जे काही निवड हे आपण केली पाहिजे. कारण की जर आपण योग्य जर बियाणांची निवड त्या ठिकाणी जर केली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनात ही भर होणार आहे व आपल्याला भरपूर त्या ठिकाणी नफा हा मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण जर योग्य वाणाची जर निवड जर केली तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8 असे जबरदस्त जे काही सोयाबीनचे वाण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे ते वाण हे कोणते आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपली चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपण हे जे काही 8 वाण हे सांगणार आहोत तर ते ह्या वर्षी काय झालेलं आहे की सर्व जे काही हवामान तज्ञ ते सांगतायत की अल्निनोचा जे काही इफेक्ट आहे तो जास्त असणार आहे. तर मित्रांनो, यावेळेस आपल्याला अशाच वाहनांची निवड आपल्या शेतामध्ये करायची आहे ज्यांना जे काही पाऊस हा कमी असला तरीही त्यांचा उत्पादनात हा काही फरक त्या ठिकाणी पडणार नाही. असंच वाण आपल्याला त्या ठिकाणी पेरणीसाठी हे निवडायचं आहे, जेणेकरून आपल्या खर्चात बचत होईल व आपल्या उत्पादनात ही वाढ होईल. तर मित्रांनो, त्यामध्ये मग पहिलं वाण आपल्याला जे काही MAUS 612 हे जे काही वाण आहे त्याची निवड आपण आपल्या वावरामध्ये पेरणीसाठी करू शकतो. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे जे काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जे काही विकसित केलेलं हे वाण आहे. तर मित्रांनो, याचा जो काही कालावधी आहे ते 95 ते 100 दिवसाचे वाण आहे व त्याचबरोबर याचं जे काही उत्पादन आहे ते 15 क्विंटल ते 17 क्विंटल या दरम्यान एका एकरचं उत्पादन त्या ठिकाणी निघून येतं. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे आपल्या सोयाबीन वाणामध्ये जे काही येलो मोझॅइक व्हायरस जेव्हा आपलं वाण हे शेंगा धरायला लागतं त्यावेळेला जे काही सोयाबीन हे पिवळं पडू लागतं. तर मित्रांनो, हा पिवळा पडणारा रोग म्हणजे जे काही येलो मोझॅइक व्हायरस. तर मित्रांनो, या वाणावर रोगप्रतिकार शक्ती वाढलेली, त्याच्यामुळं हा जे काही वाण आहे ते येलो मोझॅइक व्हायरसला बळी हे पडत नाही. तर मित्रांनो, त्यातलं जे काही दुसरं महत्वाचं जे काही वाण आहे ते म्हणजे ग्रीन गोल्ड 3344. तर मित्रांनो, याचा जो काही कालावधी आहे तो 95 ते 100 दिवस आहे. त्याचबरोबर याचं जे काही उत्पादन आहे ते 15 क्विंटल प्रति एकर आहे. तर मित्रांनो, ह्या वाणाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी काही हाईट आहे ती छोटी राहते, पण याला जे काही शेंगांची जी काही संख्या आहे ती जास्त प्रमाणात असते व याच्यामध्ये सुद्धा येलो मोझॅइक व्हायरसला जे काही रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळं जे काही येलो मोझॅइक व्हायरस आहे तो याच्यावरती चाल ही करत नाही. तर मित्रांनो, तिसरं महत्वाचं आणि बेस्ट वाण आहे ते म्हणजे रुची कंपनीचं MDS 1001. तर मित्रांनो, याचा जो काही कालावधी आहे तो 85 ते 90 दिवसाच्या दरम्यान आहे व याचं जे काही उत्पादन आहे ते 15 क्विंटल प्लस एका एकरसाठी त्या ठिकाणी उत्पादन हे मिळू शकतं. तर मित्रांनो, हे सुद्धा वाण येलो मोझॅइक व्हायरसला प्रतिकारक आहे. मित्रांनो, याचं सर्वात महत्वाचं जे काही वैशिष्ट्य ते म्हणजे याची जी काही वाढ आहे ती भरपूर प्रमाणात होते व भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळं याची जे काही बुडापासून तर शेंड्यापर्यंत सर्वात जास्त त्या ठिकाणी शेंगा आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, चौथं महत्वाचं जे काही आपलं वाण आहे ते म्हणजे PDKV AMS हे जे काही PDKV जे काही आंबा वाण. तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते डॉक्टर जे काही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केलेलं हे वाण आहे. याचा जो काही कालावधी आहे तो काही 90 ते 100 दिवसाचा हा कालावधी आहे व याचं जे काही उत्पादन आहे ते 10 क्विंटल ते 15 क्विंटल दरम्यान एका एकर मधून ते उत्पादन हे निघून येतं. तर मित्रांनो, हे जो काही वाण आहे हे येलो मोझॅइक व्हायरसला प्रतिकूल येलो मोझॅइक व्हायरस या वाणामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे येलो मोझॅइक व्हायरसचा जो काही रोग ह्या वाणावरती येत नाही. तर मित्रांनो, त्यातलं जे काही 5वं महत्वाचं नाही ते म्हणजे फुलेकिमिया. तर मित्रांनो, फुलेकिमिया हे जे काही वाण आहे हे सुद्धा ह्या आपण खरीप हंगामामध्ये जर पेरलं तर आपल्या पिकामध्ये आपल्या जे काही उत्पादनात भरपूर त्या ठिकाणी वाढही होणार आहे. तर मित्रांनो, हे जे काही वाहन आहे याचा जो काही कालावधी आहे ते 100 ते 120 दिवसादरम्यान हे जे काही वाण हे
काढणीचं येतं. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही येल्लो मोझॅइक व्हायरसचा प्रमाण हे खूपच कमी दिसून येतं. तर मित्रांनो याची जर लागवड आपण आपल्या शेतामध्ये यंदा हंगामी जे काही खरीप हंगाम आहे याच्यामध्ये जर पेरणीसाठी जर उपयोग केला तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतरचं जे काही महत्वाचं आहे वाण आहे ते म्हणजे JS 335. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे ते जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय यांनी विकसित केलेले हे वाण आहे. मित्रांनो हे वाण सुद्धा एकदम जबरदस्त त्या ठिकाणी वाण आहे. याचा जो काही उत्पादनाचा जो काही कालावधी आहे तो 100 दिवस आहे व याचं जे काही उत्पादन आहे हे 8 क्विंटल पासून ते 15 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन हे मिळू शकतं. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे हे सुद्धा येल्लो मोझॅइक व्हायरसला प्रतिकारक वाण आहे. त्याच्यामुळं आपण याची जे काही पेरणीसाठी उपयोग हा करू शकतो. तर मित्रांनो त्याच्यानंतरचं जे काही वाण आहे ते म्हणजे KDS 992 म्हणजेच फुले दुर्वा. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे काही राहुरीचं जे काही कृषी विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केलेलं हे वाण आहे. तर मित्रांनो याचा जो काही कालावधी आहे पिकाचा तो 90 दिवसापासून ते 105 दिवसापर्यंत आहे व याचं जे काही उत्पादन आहे ते 10 क्विंटल ते 15 क्विंटल दरम्यान त्या ठिकाणी याचा उत्पादनाचा कालावधी आहे. तर मित्रांनो हे जे काही वाण आहे याच्यामध्ये रस्ट आणि पर्पर सिस्टेन या हे जे काही 2 रोग आहे यांना प्रतिकारक हे जे काही वाण हे असणार आहे. त्याच्यामुळे याचा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी लागवडीसाठी करू शकता. तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आणि शेवटचं वाण ते म्हणजे हुतुतू. तर मित्रांनो हे वाण एकदम जबरदस्त त्या ठिकाणी वाण आहे. याचा जो काही कालावधी आहे तो सर्वात कमी आहे. त्याचा जो काही उत्पादनाचा जो काही कालावधी आहे तो 80 ते 90 दिवसाचा आहे. तर मित्रांनो याचं जे काही उत्पादन आहे ते 9 क्विंटल ते 10 क्विंटल हे आपल्याला एका एकरमध्ये त्या ठिकाणी हे याचं उत्पादन हे होणार आहे. तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही वाण आहे याच्यामध्ये सुद्धा येल्लो मोझॅइक व्हायरस या व्हायरसचं प्रतिकारक त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळं याचा जो काही रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी होणार नाही. तर मित्रांनो ह्याचा एक सुद्धा आपण एक दुष्परिणाम किंवा तोटा सुद्धा आहे या वाणाचा त्यामध्ये आहे. तर मित्रांनो काय होतं जेव्हा हे वाण हे हार्वेस्टिंगला येतं तर त्याच्यानंतर ऊन जर जास्त प्रमाणात जर पडलं तर त्या ठिकाणी ह्या शेंगा फुटू लागतात व आपलं नुकसान हे त्या ठिकाणी होऊ शकतं. तर मित्रांनो आपण हे जे काही 7-8 प्रकारचे जे काही वाण हे बघितले याचा उपयोग तुम्ही यंदा 2026च्या खरीप हंगामामध्ये लागवडीसाठी जर केले तर निश्चितच आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे व पाऊस कमी असल्यामुळे हे वाण जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला लागवडीसाठी हे ठरणार आहे. तर मित्रांनो तुम्ही 2026च्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये कोणतं सोयाबीनचं वाण हे आपल्या शेतामध्ये पेरणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपले इतर जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.